सेनापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान वेष्टित न्यायालंकार मंडित प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. यू फेल मेक टू प्लान, युअर प्लान मेक टू फेल. जर तुम्ही आयुष्यात नियोजन केले नाही तर तुम्ही खूप चुकणार. खाण्याचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण त्यासाठी 1 वर्ष नियोजन केले. 50 वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं. मराठी साम्राज्याचा प्रपंच वाढू लागला. आदिलशाहच्या दरबारात बडी साहेबी नजर होती. कौन जाएगा, कौन जाएगा. अशा वेळेस एक सरदार उठून म्हणाला, मैं जाऊंगा. उस दख्खन के चूहे को जिंदा आपके सामने पेश करूंगा. आणि त्या सरदाराचं नाव होतं अफजल खान. अफजल खान 40,000 फौजेनेशी मोठ्या टोळ्यात निघाला. खुलेआम कतली करत खान म्हणाला, राजे कुठे आहेत, राजे कुठे आहेत. राजे आहेत प्रतापगडावर. महाराजांनी मोठी शक्कल लढून प्रतापगडच निवडले. भयानक बिकट दऱ्याखोऱ्यांचा झाडाझुडपांचा असा प्रतापगड त्यांनी निवडला. राजांनी आपल्या मावळ्यांना सांगितले, सैन्य गोळा करा, सैन्य गोळा करा. मावळ्यांनी सैन्य गोळा केले. राजे म्हणाले, किती भरले. तानाजी म्हणाले, 7,500 भरले जी. आणि खानाचे 40,000. असे असताना महाराजांनी पराभव स्वीकारला नाही. त्यांनी शक्कल लढवली. आपले वाढवते येत नाही ना, ठीक आहे, त्यांचे आपण कमी करू. रणतोंडीचा घाट. असा तो बिकट रणतोंडीचा घाट जिथे खान केवळ 5,000 सैन्य घेऊन अडकला. 1,000 सैन्य घेऊन खान पुढे सरकला. अशा प्रकारे 40,000वरनं 1,000 वर संख्या आणून ठेवली महाराजांनी. लाल लख्ख सूर्याच्या प्रकाशामध्ये खानाची छावणी परखडपणे दिसावी. पण त्याच खानाने वरती बघायचे ठरवले तर ती लख्ख त्याच्या डोळ्याला लागेल. त्याला काही दिसू नये इतके सूक्ष्म नियोजन केले राजांनी. राजांनी सोबत घेतले जिवामाला, कारण अफजल खानासोबत होते सय्यद बंडा. आणि जर त्यांच्याशी लढायचं असेल त्याला पाहिजे जिवामाला. सोबत घेतले संभाजी तावजी कोंढाळकर. शामियानाच्या बाहेर आल्यावर खानाला वर्दी मिळाली. तसा खान उठून त्याने पाहिले 5-5.5 फूट उंचीचे रुबाबदार शिवाजी महाराज आस्ते कदम घेताना त्याने बघितले. त्याने वकिलाला विचारले, येस शिवाजी. वकिलाने मान डोलावली. तसा खान अजून 2 पावलं पुढे सरकला. आपले दोन्ही बाहू शिवाजी समोर फैलावले आणि म्हणाला, आओ शिवाजी आओ. तसे महाराज देखील पुढे गेले. खानाच्या मिठीत गेले. खानाची मिठी महाराजांच्या मस्तकावर पडली. दाब पडला, जोर वाढला. अफजल खानाची कटार महाराजांच्या मस्तकावर खुपसली. तसा दगा जागावला. वाघ नखे निघाली, खुपसली पडतात. दगा दगा असा करत खान ओरडला. आणि त्याच वेळी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. याच अवस्थेचा फायदा घेत कृष्णाजीने महाराजांच्या मस्तकावर वार केला. दुसऱ्या क्षणाला कृष्णाजी देखील दाबला गेला. याच भीषण अवस्थेचा फायदा घेत सय्यद बंडाने महाराजांचे मस्तक उडू पाहिले. पण त्याच वेळी जिवामालाने त्याचे हात वरच्यावर उडवले. म्हणूनच ती म्हण प्रसिद्ध झाली, होता जिवा म्हणून वाचला शिवा. जाता जाता एवढंच म्हणावं, गो ब्राह्मण प्रतिपालक हा मंत्र जयाने पूजिला. राजाधिराज गौरवा शिवबा आमचा शोभला. नीतीचा मूर्तिमंत फुटला, चौऱ्याचा जहाला मेरून. आकाशाहून झाला मोठा मराठ मातीचा लय करू. दशदिशाही गरजत उठतील शिवबांची कीर्ती. चरित्र देव बळ आम्हा आकांक्षांना स्फूर्ती.